नमस्कार मंडळी, कसे आहात? तर चला आज आपण बघणार आहोत मस्त सोयाबीन सुक्का. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर काय करायचं, सगळ्यात आधी घ्यायचं कढईमध्ये तेल, त्याच्यात टाकायचे 2 तमालपत्र, एक छोटा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि मीडियम साईजचे 2 कांदे चिरून घेतले ते घालायचे. चांगला कांदा परतून घ्यायचा, त्याच्यात घालायचं आहे खोबरं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घातलेलं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं वाटण तेलामध्ये. आता एक मीडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतला तो घालायचा. टोमॅटो चांगला पटकन शिजण्यासाठी त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. आता टोमॅटो चांगला मऊ शिजला की आता घालूयात मसाले. तर बघा, मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपली घरगुती चटणी असते ती घेतलेली आहे, 1 चमचा रेड चिली पावडर घेतली, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनेपूड घेतली. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता मसाले खाली चिटकू नये म्हणून आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, जेणेकरून म्हणजे जळणार नाहीत मसाले. तर थोडंसं पाणी घालून घेऊयात. आता इथे 1 वाटी सोयाबीन मी भिजवून घेतला आहे आणि चांगला सोयाबीन भिजल्यानंतर त्याच्यातलं पाणी सगळं असं दाबून काढलेलं आहे. पिळून घ्यायचं पूर्ण असं, त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मग आपल्याला मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे सोयाबीन चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये घालायचं एक चमचा शेंगदाण्याचं कूट घातलं आहे, नाही घातलं तरी चालेल, पण मी इथे 1 चमचा घातलेला आहे. चांगलं मिक्स करायचं. आता ह्याच्यात पाणी नाही घालायचं आपल्याला, असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यावरती ठेवायचं आहे झाकण आणि ताटावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून जर खाली तळाला चिटकणार नाही. असं जर वर पाणी ठेवलं ना तळाला चिटकणार नाही. तर बघा, रेडी आहे मस्त आपलं सोयाबीन सुक्का. आणि 1-2 ते 3 मिनटं असं शिजवून घ्यायचं, म्हणजे चांगलं सोयाबीनमध्ये आत मसाले म्हणजे आतपर्यंत जातील. तर बघा, रेडी आहे मस्त सोयाबीन सुक्का. आणि जर तुम्हाला जर वाटलं खाली चिटकतंय तर थोडंसं पाणी घातलं ताटातलंच तरी चालेल. बघा, मस्त रेडी आहे सोयाबीन सुक्का. तर कशी वाटली रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचतील. तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.